आपल्या येवल्याकरांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आपल्या येवला नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. माझी इच्छा असताना देखील मला या निवडणुकीत आपल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. नुकतीच माझी एक शस्त्रक्रिया झाली. मी आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही. त्यामुळे आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मी संवाद साधत आहे. मला आठवतं 2004 साली या येवला शहरामध्ये मला येण्यासाठी माणिकराव शिंदे, सीतारामप्पा होळकर, अरुण मामा, वामन गुणाजी, गोविंद नाना, साखरचंद दादा, पैलवान सर अशा येवल्यातील आणि साहजिकच मारुतीराव पवार ह्या अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन मला येवल्यात आणलं. त्या पाठीमागचा इतिहास होता. फक्त येवल्याचा विकास आणि त्याप्रमाणे मी कामही केलं. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला येवला सतत दुष्काळाच्या छायेत वावरत होता. 2004 साली मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली. आपण येवल्याचा कायापालट करू शकलो. येवल्यात झालेला बदल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. हे आपल्या सगळ्यांची भक्कम साथ, त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. हजारो कोटी रुपयाची कामे आपलीच साथ लाभल्यामुळे ती येवला शहरामध्ये गेली. कोट्यावधी रुपयाची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली. त्यामुळे येवलेकरांनी मला 5 वेळा भरघोस मताने निवडून दिलं. आता निवडणूक सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी राजाभाऊ लोणारी हे मितभाषी सर्वसामान्यामध्ये मिळून राहणारे आहेत. राजाभाऊ लोणारे यांच्यासह सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजय करावे अशी मला खात्री आहे. आपण येवला विकास कामे केली आहेत. येवला शहरातील रस्ते, भुयारी, गटार, प्रशासकीय संकुल, शिवसृष्टी, महात्मा फुले नाट्यगृह, मुक्तभूमी, उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, राजे रघुजी बाबा शिंदे मंदिर व इतर मंदिरे, अहिल्याबाई होळकर,
एक पुतळा, घाट, तात्याटोपी पुतळा, प्रशासकीय सचिवालय, नवीन नगरपालिका कार्यालय, ही सगळी आपण कामं केलेली आहेत. येवल्यात अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य यांची स्मारके आणि राजापूरला कैलासवासी मुंडे साहेबाचा पुतळा आपण उभा करीत आहोत. मांजरपाडासारखे अत्यंत कठीण अपूर्ण असलेले काम फक्त आपणच करू शकलो. राज्यातील हा पथदर्शी असा पहिलाच प्रयत्न आहे. तो यशस्वी झाला आहे. पिंपळस ते येवला या रस्त्याचे 563 कोटी रुपयाच्या निधीतून चौपदरी कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे. कोपरगाव, येवला, मनमाड चौपदरी कॉन्क्रीट रोड यासह येवला बायपास आपण करीत आहोत. येवल्यातील असंख्य कामे प्रगतीपथावर आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. आपण एसगाववरून येवला शहरासाठी पाणी आणत आहोत. हे पाणी येऊ नये काही लोकांनी राजकारण केलं, खोडा घातला. पण हा प्रश्न आपण सोडवला आहे. शहराच्या सर्वच भागात दररोज शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात होईल. विस्थापित गाळे सुधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चातुर्यानं लातूर पॅटर्नच्या धर्तीवर आपण लवकरच सोडवणार आहोत. आगामी काळात येवला शहरात जी विकास कामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्याकडे आलाच असेल. गेल्या 21 वर्षात येवल्याचे प्रतिनिधित्व करत असताना आम्ही कुणाच्याही जमिनी लुबाडल्या नाही, बँका लुबाडल्या नाही, पैसे देखील कुणाचे लुबाडले नाही, बुडवले नाहीत. मी जरी येवल्यात नसलो तरी समीर पंकज हे तुमच्या सेवेसाठी येवल्यात रात्रंदिवस काम करत आहे. मला अपेक्षा आहे जेवढे प्रेम मला तुम्ही दिले तेवढेच प्रेम आपल्या महायुतीच्या उमेदवारांना द्या. राजाभाऊ लोणारी यांच्याबरोबरच घड्याळाच्या निशाणीवर असलेले राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार
कमळाच्या निशाणीवर उभे असलेले सर्व उमेदवार आम्हाला सहकार्य करणारे भाजप आणि इतर सगळे गरीब लोक, त्या सगळ्यांना आपल्याला सहकार्य करावं लागेल. तुम्हाला मी एकच सांगतो, संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है. सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया. तकलीफ लोगों को तब हुई कि तब भी मैं आपके सामने जीकर खड़ा हुआ. जय हिंद, जय महाराष्ट्र.